नमस्कार. प्रगतीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप 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 मनापासून स्वागत आहे. आज आपण डिंकाचे लाडू कसे बनवायचे ते पाहणार आहोत. थंडीचे दिवस चालू आहेत. सर्वांच्या घरी डिंकाचे लाडू बनवले जातात. रेसिपी खूप सोपी आहे, पौष्टिक आहे. व्हिडिओ पूर्ण पहा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. सर्व जिन्नस मी याच वाटीने मोजून घेणार आहे. तर या वाटीने आपण इथे 4 वाट्या किसलेलं खोबरं घेतलेलं आहे. हे खोबरं आपल्याला मंद आचेवर अगदी थोडासा कलर चेंज होईपर्यंत भाजायचा आहे. याचा कलर अजिबात चेंज करायचा नाही जास्त, नाहीतर खोबरं चवीला कडवट लागू शकतं. आणि खोबरं भाजताना गॅसची फ्लेम अजिबात मीडियम किंवा फुल ठेवायची नाही. अगदी मंद आचेवर खोबरं भाजून घ्यायचं, म्हणजे ते खायला अतिशय चविष्ट लागतं आणि लाडू खूप जास्त दिवस देखील टिकतात. तर हे पहा, याचा कलर अगदी थोडासा चेंज झालेला आहे आणि सर्व खोबरं एकसारखं भाजलेलं आहे. तर मंद आचेवर जर खोबरं भाजलं तर असं एकसारखं भाजलं जातं. याचा चुरासुद्धा करपत नाही. तर हे पहा, आता इथे मी त्याच वाटीने अर्धी वाटी तीळ घेतलेले आहेत. याच्यामध्ये तुम्ही अर्धी वाटीपेक्षा थोडीशी कमी खसखस देखील वापरू शकता, 1 ते 2 चमचे. माझ्याकडे खसखस नव्हती, त्यामुळे मी फक्त तीळच घेतलेले आहेत. जर तुमच्याकडे असेल तर नक्की घ्या. तर हे पहा, तीळ देखील आपण मंद आचेवर छान असे भाजून घेतलेले आहेत. तिळाचा असा भाजले की तडतड आवाज येतो. लगेच आपल्याला तीळ काढून घ्यायचे आहेत. आता आपण कढाईमध्ये तूप घालून घेऊयात, म्हणजे आपल्याला डिंक तळता येईल. तर हे पहा, तूप छान गरम झालेलं आहे. आता आपण डिंक तळून घेऊयात. तर ज्या वाटीने आपण साहित्य मोजून घेतलेलं आहे त्या वाटीने इथे मी अर्धी वाटी डिंक वापरलेला आहे. डिंक तळताना गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आणि डिंक छान असा फुलेपर्यंत तळायचा, म्हणजे तो आतमध्ये कच्चा राहत नाही. तर हे पहा, तर इथे मी सर्व डिंक अशाच पद्धतीने तळून घेतलेला आहे. आता याच्यामध्ये जे शिल्लक राहिलेलं तूप आहे त्यामध्ये ड्रायफ्रूट्स देखील तळून घेणार आहोत. तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्स तुम्ही घेऊ शकता. इथे मी मिक्स ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत 1 वाटी. तर हे देखील आपण मंद आचेवर छान असे तळून घेऊयात. तर हे पहा, इथे मनुके छान असे फुललेले आहेत आणि सर्वच ड्रायफ्रूट्स छान तळलेले आहेत. आपण हे काढून घेऊयात. ड्रायफ्रूट्स तळताना देखील गॅसची फ्लेम आपल्याला मंदच ठेवायची आहे. मंद आचेवर छान असे ड्रायफ्रूट्स आपण तळून घेतलेले आहेत. आता हे सर्व ड्रायफ्रूट्स मी एका ताटामध्ये काढून घेतलेले आहेत. कढाईमधलं एक्स्ट्रा तूप मी काढून घेतलेलं आहे. याच्यामध्ये साधारण 2 चमचे तूप आहे. या तुपामध्ये आपण खारीक पावडर भाजून घेणार आहोत. तर खारीक पावडर मी 3 वाट्या घेतलेल्या आहे. खारीक पावडर देखील आपल्याला मंद आचेवर भाजून घ्यायची आहे. खारीक पावडर भाजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. अगदी 2 ते 3 मिनटामध्ये खारीक पावडर भाजली जाते. हे पहा, याचा कलर थोडासा चेंज झाल्यासारखा दिसत आहे, म्हणजे खारीक पावडर एकदम छान भाजलेली आहे. लगेच आपण ही काढून घेऊयात. तर हे पहा, इथे मी हे सर्व साहित्य एका मोठ्या ताटामध्ये काढून घेतलेलं आहे. आता जे आपण तूप काढून ठेवलं होतं तेच तूप मी कढाईमध्ये घातलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण गव्हाचं पीठ भाजून घेणार आहोत. जर तुम्हाला गव्हाचं पीठ घालायचं नसेल तर तुम्ही हे स्किप देखील करू शकता, पण याने लाडूंला आणखी छान टेस्ट येते, त्यामुळे अवश्य घाला. तर हे पहा, इथे मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये लागेल तसं आपण तूप घालणार आहोत. तर अगोदर एकदाच जास्त तूप घालायचं नाही, थोडं थोडं घालायचं, म्हणजे आपल्याला अंदाज येतो. तर आता आपण याच्यामध्ये थोडं थोडं तूप घालून हे पहा, पिठाला छान असं तूप सुटेपर्यंत हे पीठ भाजून घेणार आहोत. पीठ भाजताना गॅसची फ्लेम मीडियम किंवा फुल करायची नाही, मंद आचेवरच पीठ भाजून घ्यायचं आहे. तर हे पहा, आता या पिठाला छान असं तूप सुटलेलं आहे. गॅसची फ्लेम बंद करून हे पीठ मी थंड होण्यासाठी ठेवलेलं आहे. आता इकडे खोबरं देखील थंड झालेलं आहे आणि हाताने असा याचा सहज चुरा होतो. तर हे पहा, इथे मी हातानेच याचा असा चुरा करून घेतलेला आहे. आता याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स मी जाडसर अशी याची पावडर बनवून घेतली आणि ते घातलेले आहेत. जे आपण तळून घेतले होते ड्रायफ्रूट्स त्याची जाडसर पावडर बनवून घेतली आणि तळून घेतलेला डिंक देखील मिक्सरला फिरवून घेतलेला आहे. डिंक तुम्ही हाताने देखील कुस्करून बारीक करून घालू शकता. आता हे पहा, इकडे पीठ देखील थंड झालेलं आहे.
हे पीठ देखील आपण याच्यामध्ये टाकून घेऊयात. डिंक जर मिक्सरला फिरवत असाल तर मिक्सर ऑन ऑफ करत डिंक बारीक करून घ्यायचा, म्हणजे तो व्यवस्थित बारीक होतो. तर हे पहा, आता याच्यामध्ये आपल्याला गूळ घालायचा आहे. तर गूळ मी इथे बारीक कसा कट करून घेतलेला आहे आणि इथे आपण 2 वाट्या गूळ घेतलेला आहे. गूळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. एवढ्या गुळामध्ये लाडू एकदम परफेक्ट गोड बनतात, म्हणजे एकदम कमी देखील गोड बनत नाहीत आणि एकदम जास्तसुद्धा गोड बनत नाहीत, मध्यम गोड चव येते. तर आता आपण हे सर्व जिन्नस एकजीव करून घेणार आहोत आणि नंतर आपण हे मिक्सरला थोडं थोडं फिरवून घेणार आहोत. तर हे पहा, इथे मी हे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपण हे थोडं थोडं मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूयात आणि मिक्सर ऑन ऑफ करत आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे. तर हे पहा, सर्व जिन्नस व्यवस्थित एकजीव होतात आणि लाडू देखील सहज वळले जातात. तर आता याच्यामध्ये मी 1 चमचा जायफळ, वेलची आणि बडीशोपची पावडर घातलेली आहे. मिक्स करून घेऊयात आणि लगेच आपण लाडू वळवून घेणार आहोत. तर हे पहा, इथे मी छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपण याचे लाडू वळवून घेऊयात. तर अगदी सहज लाडू वळला जातो. हे पहा, यामध्ये तुम्ही कट केलेले ड्रायफ्रूट्स देखील घालू शकता. हे पहा, एकदम मस्त असा लाडू वळलेला आहे. डिंकामध्ये उष्णता असते आणि थंडीमध्ये आपल्या शरीरासाठी एकदम पौष्टिक असे हे लाडू आहेत. सांधेदुखी, कंबरदुखी, पाठदुखी अशा बऱ्याच आजारांवर हे लाडू फायदेशीर आहेत. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी, पचनक्रिया सुधारण्यासाठी आणि आणखी भरपूर फायदे तुम्हाला या लाडूचं सेवन केल्याने होतील. त्यामुळे या थंडीच्या दिवसामध्ये डिंकाचे लाडू नक्की बनवून पहा आणि रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर इथे मी सर्व लाडू तयार करून घेतलेले आहेत. एकदम परफेक्ट आणि सुरेख असे लाडू तयार झालेले आहेत. तर या पद्धतीने लाडू तुम्ही देखील नक्की बनवा. पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त मस्त खा आणि स्वस्थ राहा. धन्यवाद.